इथं सुद्धा बुद्धांची मूर्ती जी की मेडिटेशन्स स्थितीमध्ये आहे, त्यांच्याच बाजूला बघू शकतो आपण अख्ख्या आशिया खंडावर राज करणारे अशोक सम्राट, जे की पूर्ण देशावर जगावरती राज्य करण्याचा मानस ठेवणारे असे महाशूर महाप्रतापी राजा अशोक सम्राट। ही बुद्धांची मूर्ती मेडिटेशन्स हॉलमध्ये, खूप असा प्रशस्त हा मेडिटेशन हॉल आहे। इथे मेडिटेशन्स म्हणजे ध्यान साधना केंद्र हे मोठ्या प्रमाणात चालू असेल असं वाटते। आज जरी गर्दी नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हे एक बौद्ध धर्माचं धम्म प्रसारक केंद्र म्हणून उदयास येईल। उदगीरचे आमदार माननीय आमदार साहेबांनी जे काही या धम्मासाठी केलेले आहे, हे इतर आमदार आणि खासदारांनी त्यांचं आदर घ्यावा। त्यांच्याच विचारातून जे काही आज स्तूप उभारण्यात आलेलं आहे उदगीर नगरीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये हेच बौद्धविहार, विश्वशांती बौद्धविहार हे उदगीरचं एक प्रेक्षणीय स्थळ बौद्ध धर्माचं आणि इतर धर्मासाठीही प्रेरणादायी ठरणारं स्थळ असेल। खूप सुंदर हे आमच्या कर्मचारी ताई खूप इथं चांगल्या प्रकारे परिश्रम घेतात। थँक्यू ताई, खूप छान आहे। ताई इथं विपश्यना कधीपासून स्टार्ट होते? आजपासून सुरू झाली का? अच्छा, आणि त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे कसं, नोंदणी कसं होणार? बनतेजी तिथं बाहेर म्हणजे गार्डनमध्ये बसलं असं आहे का? बरं बरं, थँक्यू ताई, खूप छान आहे बरं का। उदगीरचं नाव म्हणजे बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रामध्ये अग्रेसर असेल। थँक्यू, खूप छान वाटलं। आमची बाई, आमचा परिवार एक नंबर, आमचे बंधू दिलखुलास व्यक्तिमत्व, आमचे बंधू। मोठे दादा, खूप छान। इतकी शांतता आहे की इथून जावासं वाटत नाही आहे, इतकं सुंदर आणि पूर्ण मार्बलमध्ये आहे। जवळपास माझ्या मते 13-14 एकरचा परिसर असेल हा। हे बॉटनिकल गार्डन बघू शकता आपण, एक अतिशय सुंदर दृश्य हे विहाराचे आजूबाजूचे बघू शकता। ही माझी पिऊ परी।